नमस्कार. 16 शक्तींच्या निमित्ताने वास्तुशक्ती या विषयावर आपण थोडीशी माहिती घेऊया. विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने आपण हे उपक्रम करत असताना राजकीय नेत्यांना माझं एक अतिशय कळकळीचं आव्हान आहे की निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या वास्तूची शुद्धी करून घ्यावी. आपले पक्ष कार्यालय, आपलं निवासस्थान, आपलं स्वतःचं वैयक्तिक कार्यालय ह्याची वास्तुशुद्धी अत्यंत आवश्यक आहे. आता विचारांचे माणसांचे परिणाम वास्तूमध्ये टिकतात याच्यावर मी सविस्तर एक वेगळी फिल्म बनवलेली आहे. त्याच्यावर खूप प्रचंड पुरावे दिलेले आहेत आणि स्वामी विज्ञानंदांनी याच्यावर खूप मोठं काम केलेलं आहे. परंतु या छोट्याशा भागामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने मला एक सांगायचं आहे की वास्तूमधल्या लहरी जर तुम्हाला प्रतिकूल असतील तर तुम्हाला यश मिळवण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. आता मंत्र्यांच्या वास्तू आहेत किंवा नेत्यांच्या वास्तू आहेत, ह्याच्यामध्ये मत्सर, द्वेष, अपशक्ती, बऱ्या वाईट लहरी साठलेल्या असतात. ह्याच्यावर आता पुरेसे पुरावे दिलेले आहेत, तर्कशुद्ध अभ्यास झालेला आहे. आपल्या वास्तूमध्ये शक्ती साठलेली की नाही ह्याच्यासाठी आपल्याला टेस्ट घेता येतात. माझ्या वेबसाईटवर मी त्या टेस्ट पण दिलेल्या आहेत आणि त्याचा इथं मी आता पुनरावृत्ती टाळतो. जर तुम्हाला याची वैज्ञानिक बाजू समजून घ्यायची असेल तर तुम्हाला वेबसाईटवर भेट देऊन सगळी बाजू समजून घेता येईल. जर तुम्हाला श्रद्धेचा विषय असेल तर वास्तुशुद्धी करून घेणं हे केव्हाही हितकर आहे. स्वामीजींनी त्यांच्या लिखाणामध्ये बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की अमुक नेत्याची शक्ती वास्तू खाते किंवा त्याचा शक्तीचा ऱ्हास होतो. तर हे काय? तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो की विज्ञानामध्ये आता क्वांटम मेकॅनिक्सच्या उदयानंतर वास्तूला दृष्ट लागणं किंवा वास्तूमध्ये अपशक्ती असणं किंवा बरं वाईट त्याचा परिणाम होणं, मी असे काही लोक बघितलेले आहेत म्हणजे की ज्यांच्या घरामध्ये एका पाठोपाठ लोक आजारी पडतात, एका पाठोपाठ संकट येतात. हे काय येतं हे कळत नाही लोकांना. काही वेळेस सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक संकट येतं. तर हे बाहेरची शक्तीचा परिणाम आहे आणि त्यात वास्तुशक्तीचा फार मोठा सहभाग असतो. वास्तूतल्या दूषित लहरींचा फार मोठा सहभाग असतो. तर मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो की वास्तूमध्ये ज्या लहरी असतात ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत आणि तुमचं शरीर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचं बनलेलं आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज हा पण थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय, तो आपण बाजूला ठेवूया. तुमचं शरीर अणुरेणूंचं बनलेलं आहे आणि वास्तूमधली प्रत्येक गोष्ट अगदी सिमेंटचा म्हणजे लाकडाचा दरवाजा असो, फरशी असो, ही सगळी अणुरेणूंची बनलेली आहे. जी मोकळी स्पेस आहे तिथे पण अणुरेणू आहेत. आता हा जो अणुरेणू आहे, मॉलिक्युल्समध्ये ॲटम्स असतात, ॲटम्समध्ये असतात सेंट्रल न्यूक्लियस असतं आणि त्याभोवती इलेक्ट्रॉन्स असतात, फिरत असतात. या इलेक्ट्रॉन्समध्ये फोटॉन्स असतात. आता काय होतं की कोणतेही दोन अणू एकत्र आले तर त्याच्या ज्या अणूमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे इलेक्ट्रॉन अस्थिर असतील तर त्यांची केमिकल रिॲक्शन होते त्या दुसऱ्या अणूशी. म्हणजे तो जो इलेक्ट्रॉन आहे तो आपली रेषा सोडून, आपली पातळी सोडून, आता हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं पण मी थोडक्यात म्हणतो की तो अणूच्या आतला इलेक्ट्रॉन आपली स्थळ सोडून दुसरीकडे जातो. म्हणजे त्याची ती समावस्था आणण्यासाठी, त्याला ते सॅच्युरेशन करण्यासाठी तो तिथे जातो. आता हा इलेक्ट्रॉन जेव्हा एका ठिकाणी दुसरीकडे जातो तेव्हा तो फोटॉन्स म्हणजे प्रकाश ऊर्जा सोडतो. फोटॉन्सच्या स्वरूपामध्ये प्रकाश ऊर्जा सोडतो. आता याच्यात मजेचा भाग असा आहे की इलेक्ट्रॉन्स अणूमध्ये येतात आणि जातात. ह्यावेळी दोन्ही ठिकाणी प्रकाशाची ऊर्जेचं देवाणघेवाण होते, म्हणजे फोटॉन्सची देवाणघेवाण होते. फोटॉन्स म्हणजे काय तर एक बंडल ऑफ एनर्जी, प्रकाशपुंज, आपण त्याला मराठीमध्ये प्रकाशपुंज म्हणूयात. फोटॉन्स म्हणजे दोन्हीकडे प्रकाशाची देवाणघेवाण होते, शक्तीची देवाणघेवाण होते. आता तुमच्या वास्तूमध्ये ज्या दूषित लहरी साठलेल्या आहेत त्या तुमच्या शरीरामधली शक्ती घेतात, तुमच्या मनाची शक्ती खेचतात, तुमचा जो औरा असतो तो शक्ती खेचतात. म्हणजे स्वामीजींनी बऱ्याच ठिकाणी असे उल्लेख केलेले आहेत की अमुक नेत्याची शक्ती खेचण्याची ताकद जास्ती आहे. म्हणजे काही लोक असे असतात ना की जे जातात आणि शक्ती खेचतात दुसऱ्यांची. काही ठिकाणी जातात त्या वास्तूची शक्ती खेचतात, त्यांची ती ताकद असते. म्हणजे स्वामीजींनी इंदिरा गांधींच्या बद्दल उल्लेख केला होता की इंदिरा गांधींची वेव्हलेंथ इतकी स्ट्रॉंग आहे की ती समोरच्याची शक्ती खेचते. पण ही गोष्ट धोकादायक पण आहे, कारण शक्ती खेचणाऱ्या माणसाला संकट पण त्या लेवलची येतात.
हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता वास्तूमध्ये काय होतं, ह्या ज्या शक्ती आहेत या शक्ती त्या नेत्याची शक्ती खेचतात. जर त्यांना ते शक्य झालं नाही तर त्याच्या मुलाची, कारण तो नाजूक असतो, त्याचा हळवा भाग असतो, त्याच्यावर तो परिणाम करतात, नाही तर दुसऱ्या नातेवाईकावर कुठे ना कुठे त्या परिणाम करत असतात. आणि निवडणुकीच्या बाबतीमध्ये ही प्रक्रिया जास्त गतिमान होते, कारण निवडणुकीमध्ये अनेक मनं, अनेक शक्ती एकत्र येतात आणि ह्या साधारण त्या वास्तूच्या दिशेने जास्ती संक्रमित होतात. आता इथे सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स याचे पण परिणाम होतात, पण आता तो भाग वेगळा आहे. मी एका शास्त्रज्ञाला विचारलं होतं की मनाला सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचे निकष लागू होतात का, त्याच्यावर त्याची माझी चर्चा बरीचशी झालेली आहे, तो वेगळा विषय आहे. पण वास्तूमध्ये ज्या लहरी येतात त्याचं एक तंत्र मी तुम्हाला सांगतो की साधारण आपण तीर्थक्षेत्रामध्ये किंवा पवित्र ठिकाणी जेव्हा जातो तर आपली देण्याची भावना असते, म्हणजे तिथे शक्ती, शुभ शक्ती एकत्र येते, कारण तिथे आपण मागतो पण काहीतरी देतो. नेत्यांच्या वास्तूमध्ये काय होतं की येणारी माणसं जी असतात, कार्यकर्ते, जनता, त्यांना नेत्याकडून अपेक्षा असते, तर ते खेचून घेतात शक्ती आणि त्यामुळे तिथे एक पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीमध्ये अपशक्ती दाखल होते. आणि ह्या ज्या मेंदूतून निघणाऱ्या लहरी असतात लोकांच्या, बऱ्या वाईट लहरी, त्या टिकतात वास्तूमध्ये. म्हणून वास्तूचं दर 90 दिवसांनी वास्तुशमन आवश्यक आहे आणि निवडणुकीच्या निमित्ताने वास्तू शुद्ध करणं आवश्यक आहे. यासाठी छोटे गोष्टी आहेत. एक म्हणजे तुमच्या श्रद्धेप्रमाणे तुम्ही मंत्र, हवन, छोटासा घरगुती यज्ञ, एखादी पूजा, एखादा संकल्प, कौटुंबिक आणि तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक, सहकारी, हितचिंतक, तुमचे अधिकारी असे तुम्ही करू शकता आणि तो संकल्प तुम्ही करून निवडणुकीच्या कार्याला सुरुवात करू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ह्या शुद्ध झाल्या पाहिजेत. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह शुद्ध झाल्या पाहिजे म्हणजे नेमकं काय, तर त्याचं विश्लेषण मी परत वेगळं केलेलं आहे. पण मी तुम्हाला त्याचं गोष्ट सांगतो की इलेक्ट्रॉनला मन आहे हा एक संकल्प आहे, ही एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या. आता गंमत अशी आहे की एक माझ्याकडे हा पेन आहे, एक वस्तू आहे, याला स्वतःची काही भावभावना आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे. आता ह्याच्यामध्ये जे अणू आहेत, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांना मन आहे का, तर क्वांटम मेकॅनिक्स म्हणतं त्याला मन आहे. आता मन आहे म्हणजे त्याला काय की त्याच्यावर त्या मनाचे परिणाम किंवा विचारांचे परिणाम टिकतात. डॉक्टर विल्यम टिलर या शास्त्रज्ञाने याच्यावर खूप विलक्षण प्रयोग केलेले आहेत आणि त्यांनी मनाचे परिणाम वस्तूवर टिकून राहणारे संशोधन करून त्याचे पुस्तकं तयार केलेली आहेत, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेले आहेत. आणि त्याचं म्हणणं असं आहे की माणसांच्या हेतूचे, विचारांचे धक्के, परिणाम वास्तूमध्ये वस्तूवर साठतात, टिकतात. म्हणून या निमित्ताने निवडणुकीच्या माझ्या सर्व उमेदवारांना, सर्व पक्षाच्या उमेदवारांना असं आव्हान आहे की त्यांनी आपले कार्यालय, पक्षाचं कार्यालय, नेत्याचं घर, आपली स्वतःची वास्तू ही शुद्ध करावी आणि तिथे जे काही भस्म तयार होईल, तिथे जी प्रार्थना तयार होईल, तिथे जो प्रसाद तयार होईल, तो आपले कार्यकर्ते, सहकारी यांच्याकडे तो वाटावा, लोकांना द्यावा, जेणेकरून आपली जी शक्ती आहे ती संक्रमित होईल आणि त्याचा आपल्याला शुभ परिणाम मिळेल. याच्याबद्दलच अधिक माहिती वेबसाईटवर दिलेली आहे आणि वास्तुशास्त्रप्रमाणे ह्याच्यावर मी आता काही बोलत नाही, फेंगशुईबद्दल काही बोलत नाही. कोणी वास्तुशास्त्राप्रमाणे काही बदल करत असेल तर मला त्याचं ऑब्जेक्शन नाही, कारण वास्तुशास्त्रावर मी काम करत नाही. वास्तुशास्त्र हे प्राचीन काळामध्ये राजवाडे, मंदिरांसाठी होतं, ते फ्लॅट आणि बंगल्याला लागू होत नाही. ह्याच्यावर वाद होऊ शकतो, हा वेगळा विषय आहे. फेंगशुई हे चीनी लोकांचं शास्त्र आहे, वारा आणि पाण्याशी संबंधित, आणि त्याला तर मी म्हणजे माझ्यावर टीका झाली होती. मी त्याला टांगशुई म्हणायचो की इथे हे टांगा, तिथे ते टांगा, त्याला टांगशुई म्हणायचो मी. तर त्याच्यावर माझी टीका झाली होती. तर कोणी फेंगशुईबद्दल श्रद्धा असेल तर मला त्याच्यावर आक्षेप नाही आहे, पण मुद्दा माझा असा आहे की वास्तूच्या लहरी बऱ्या वाईट असतात, त्या आपल्याला बदलता येतात आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी त्याचा उपयोग करावा, येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं आणि जनतेचं मन जिंकावं, जनतेच्या वास्तूमध्ये पण बदल करण्यासाठी प्रयत्न करावेत. उलट जनतेला पण हे वास्तुशुद्धीचं तंत्रज्ञान, तत्वज्ञान सांगावं, असं या निमित्ताने मी आपणास शुभेच्छा देतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद.